ओके ठीक आहे. आपण लास्ट लेक्चरला ट्रान्झिएंट ॲनालिसिस युजिंग लॅपलास जे चॅप्टर आहे आपला चॅप्टर नंबर 4 हे आपण स्टार्ट केलेलं होतं. आणि या चॅप्टर नंबर 4मध्ये आपण काही बेसिक इन्फॉर्मेशन्स लॅपलासच्या रिगार्डिंग आपण बघितलेली होती आणि काही बेसिक इन्फॉर्मेशन्सच्या थ्रू आपण न्यूमरिकल सॉल्व केले होते. ओके, सो तसंच काहीच एक बेसिक न्यूमरिकल्स आज आपण फर्स्टली घेऊया आणि त्यानंतर आज आपण क्वेश्चन पेपरमधले काही न्यूमरिकल सॉल्व करून बघूया. ओके, सो कोणत्याही प्रकारचा स्विच नसताना म्हणजेच ट्रान्झियंट तर इथे होणारच नाही कारण की स्विचच नाही आहे त्यामुळे. ओके, सो हे न्यूमरिकल्स बघा कशा प्रकारे इथे सॉल्व केलेलं आहे. तर या न्यूमरिकल्समध्ये आपल्याला आय ऑफ टी करंट हा फाइंड आउट करायचा आहे. सर्किटमध्ये रेजिस्टर आणि इंडक्टर कनेक्टेड आहे. सॉरी, रेजिस्टर, इंडक्टर आणि कपॅसिटरसुद्धा कनेक्टेड आहे. म्हणजे आर एल सी सर्किट आहे इनडायरेक्टली असं आपण इथे सांगू शकतो. आर एल सी सर्किट. आणि या आर एल सी सर्किटला सप्लाय कनेक्टेड आहे, कंटिन्युअसली सप्लाय कनेक्टेड आहे. ओके, पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द निगेटिव्ह व्होल्टेज. आणि सप्लाय इथे कोण आहे तर एक युनिट स्टेप फंक्शन आहे. युनिट स्टेप, आता युनिट स्टेप म्हणजेच काय, इम्पल्स स्टेप म्हणजेच काय, तर ते आपल्याला नेक्स्ट जो पोर्शन आपण इथे घेणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला क्लिअर होणार. सो 2 ओहम 1 हेनरी आणि 0.5 फॅरेड 0.5 फॅरेडचा हा कपॅसिटर आहे आर एल सी. सो आपण डायरेक्टली यांचे लॅपलास घेऊया. ओके, सो लॅपलासमध्ये आपल्याला जो व्होल्टेज इथे दिसतोय व्ही ऑफ टी, इट्स अ युनिट स्टेप फंक्शन यू ऑफ टी. तर याचा जर आपण लॅपलास घेतला तर लॅपलाससाठी आपल्याला कर्ली ब्रॅकेटमध्ये आपल्याला अशा प्रकारे ज्या टर्मचा लॅपलास घ्यायचा आहे ती लिहायची असतं. ओके, आणि लॅपलास ऑफ युनिट स्टेप फंक्शन, युनिट स्टेप म्हणजेच 1 आणि 1चा लॅपलास म्हणजेच 1/s हा आपल्याला मिळतो. तसंच जो रेजिस्टन्स आहे, सो रेजिस्टन्स लॅपलास ट्रान्सफॉर्ममध्ये रेजिस्टन्स बदल होत नाही. ओके, त्यानंतर जो एल आहे जो की 1 हेनरीचा आहे इथे कनेक्टेड. आणि या 1 हेनरीच्या एलचा जर का आपण लॅपलास घेतला 1 हेनरी, ओके, सो 1चा लॅपलास हा आपल्याला एल एस असा भेटतो आणि एलची व्हॅल्यू इथे 1 आहे. सो 1 हेनरी इंटू एस, सो 1s. सो 1s ही टर्म्स आपल्याला मिळालेली आहे. आरची व्हॅल्यू 2 आपल्याला मिळालेली आहे आणि व्होल्टेज यू ऑफ टीचं लॅपलास आपल्याला 1/s असं मिळालेलं आहे. त्यानंतर थर्ड कंपोनंट आहे कपॅसिटर जो की 0.5 म्हणजेच 1/2 फॅरेडचा हा कपॅसिटर आहे. आणि या कपॅसिटरचा जर आपण लॅपलास घेतला, ओके, सो कपॅसिटरचा लॅपलास आपण कालच बघितला तो किती असतो 1/CS. आता 1/CS असतो आणि CS ची व्हॅल्यू आपल्याला इथे पुट डाऊन करायची आहे. C म्हणजेच कपॅसिटर. सो 1/CS, 1/2 हा C आहे एस. सो डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर्स म्हणजेच हा न्यूमरेटरला जाऊन बसणार आहे, म्हणजेच हा आपल्याला 2/s अशा प्रकारे हा C ची व्हॅल्यू मिळणार आहे. तर बघा आपल्याला व्होल्टेज मिळालेलं आहे, रेजिस्टन्स मिळालेला आहे, इंडक्टर मिळालेला आहे आणि कपॅसिटर मिळालेला आहे लॅपलास डोमेनमध्ये. आता यांना आपल्याला KVL अप्लाय करून त्यांच्यामध्ये पुट डाऊन करायचं आहे. मग इथे आपण म्हणूया अप्लाय KVL, अप्लाय किरचॉफ्स व्होल्टेज लॉ ऑन लूप. तर इथे एकच लूप आहे, कोणत्याही प्रकारचा स्विच नाही आहे, त्याच्यामुळे बिफोर आफ्टर वगैरे कोणताही प्रश्न इथे येणार नाही आहे. ओके, लॅपलास डोमेन झाल्यानंतर जर आपल्याला सपोज हे सर्किट पुन्हा ड्रॉ करायचं असेल तर तुम्ही पुन्हा ड्रॉ करू शकतात अशा प्रकारे. हा जो व्होल्टेज आहे तो 1/s आपल्याला मिळालेला आहे. आरची व्हॅल्यू आरच राहणार, एल आणि C. ओके, सो C इज द 2/s, L इज द S, 1s म्हणजेच फक्त S आणि हा 2 ओहम. ओके, आणि इथून फ्लो होणारा जो आय ऑफ टी करंट होता तो आता लॅपलासमध्ये जर कन्वर्ट केला तर कॅपिटल IS असा तो होणार आहे. ओके, मग इथे KVL अप्लाय केला तर KVL इक्वेशन्स इथे मी डायरेक्टली लिहितोय 1/s प्लस 2 टाइम्स ऑफ IS म्हणजेच व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रेजिस्टन्स प्लस S इंटू IS व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इंडक्टर प्लस 2/s इंटू IS म्हणजेच व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस कपॅसिटर. या सगळ्यांची अल्जेब्रिक सम इज इक्वल टू
0. ओके, सो मायनस 1/s ला आपण राईट हँड साईडला ट्रान्सफर करूया. 2is प्लस SIS प्लस 2/s is इज इक्वल्स टू द 1/s असं आपल्याला हे लिहायचं. आता इथे आपल्याला बघायला मिळतं IS म्हणजेच करंट या सगळ्या टर्म्समध्ये आपल्याला दिसतोय, म्हणून त्याला आपण काय करूया, कॉमन काढून घेऊया. सो इथे कॉमन काढल्यानंतर आपल्याला ब्रॅकेटमध्ये मिळणार आहे 2 प्लस S प्लस 2/s इज इक्वल्स टू द 1/s. ओके, मग आता इथे आपल्याला करंट हा इझिली फाइंड आउट करता येईल IS. बाकी सगळ्या टर्म्स आहे राईट हँड साईडला आपण ट्रान्सफर करून टाकूया. ही टर्म जर आपण राईट हँड साईडला ट्रान्सफर केली तर इथे आपल्याला IS म्हणजेच करंट हा मिळणार आहे. सो करंट इज नथिंग बट 1/s आणि इथे डायरेक्टली लिहिते किंवा इथे सॉल्व जरी केलं तरी चालेल. हा एसने या 2ला मल्टिप्लाइड होणार, एसने या एसला मल्टिप्लाइड होणार S² प्लस 2 मध्ये ॲड होणार डिरायव्हेटिव्ह. म्हणजेच काय येणार इथे 2s प्लस S² प्लस 2 डिवायडेड बाय s. मग बघा दोघांच्या डिनॉमिनेटर्सला काय दिसतंय s. सो s गेट कॅन्सल. मग s गेट कॅन्सल म्हणजेच आपल्याला काय मिळतंय, तर आपल्याला मिळतंय न्यूमरेटरला 1 डिवायडेड बाय, याला थोडं रिअरेंज करून देतो, हायेस्ट ऑर्डर वाली टर्म S² अगोदर घेतो प्लस 2s सेकंड घेतोय प्लस 2 हा बाहेर आला. सो अशा प्रकारे आपल्याला इथे 1/S² प्लस 2s प्लस 2 भेटलेली आहे. आता S² प्लस 2s प्लस 2चा जर आपण फॅक्टर जर पाडले तर फॅक्टर्स पाडल्यानंतर हे आपल्याला किती मिळतील, तर हे आपल्याला फॅक्टर्स पाडल्यानंतर मिळतील s प्लस 1 चा होल स्क्वेअर प्लस 1. आता हे फॅक्टर्स कसे पाडलेले, हा इथे एक फक्त ट्विस्ट आहे. ओके, सो हे फॅक्टर्स पाडताना इथे बघा की जर का आपण याचा a प्लस बीचा होल स्क्वेअर जर तयार केला, ओके, कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये घ्यायचं आहे, a प्लस सगळ्या टर्म्स प्लसवाल्या दिसत आहेत म्हणून आपण यांचं a प्लस बी होल स्क्वेअर. सो आपल्याला हा फॉर्म्युला माहीत आहे, इट्स a² प्लस 2ab प्लस b². अशा प्रकारे हा फॉर्म्युला असतो. बट इथे आपल्याला काय मिळालेलं आहे, sचा स्क्वेअर मिळालेला आहे प्लस 2 इंटू a आणि b च्या व्हॅल्यूज ज्या आहेत, तर a ची व्हॅल्यू एक तर 1 असायला पाहिजे, b ची व्हॅल्यू ही s असायला पाहिजे, म्हणजेच हा 2s आपल्याला मिळणार. ओके, मग आता b ची व्हॅल्यू जर s असेल किंवा b ची व्हॅल्यू जर 1 असेल तर ती 1 इथे आपल्याला असायला पाहिजे, तर इथे 1² असायला पाहिजे. ओके, बट इथे आपल्याला काय दिसते, 2 दिसते, त्याच्यामुळे इथे आपण काय करतोय, प्लस 1 करतोय, प्लस 1. त्याच्यामुळे ही टर्म जर तुम्ही सॉल्व केली तर तुम्हाला काय मिळणार आहे बघा, a² म्हणजेच काय S² प्लस 2ab म्हणजेच 2a ची व्हॅल्यू s आणि b ची व्हॅल्यू 1 प्लस b². सो b² म्हणजेच 1चा स्क्वेअर येणार. ओके, सो अशा प्रकारे हे सॉल्व होणार a प्लस b². मग हा प्लस 1 जो आहे, हा प्लस 1 कशासाठी आहे, तर हा ॲडजस्टमेंटसाठी तिथे टाकलेला आहे, कारण की या दोघांचं सम करूनच आपल्याला ही टर्म्स इथे मिळणार आहे. ओके, सो प्रत्येक वेळेस ही ॲडजस्टमेंट आपल्याला करावी लागतं. त्याच्यामुळे या टर्म्सचा तुम्हाला s प्लस 1 आणि त्याचा होल स्क्वेअर आणि हा जो दिसतोय तुम्हाला प्लस 1 ॲज इट इज तिथे तुम्हाला बघायला मिळेल. ओके, सो ही ॲडजस्टमेंट केल्यानंतर आपल्याला हा जो फॅक्टर मिळालेला आहे, या फॅक्टरचा आपल्याला इन्व्हर्स घ्यायचा आहे, टेकिंग इन्व्हर्स लॅप्लास. सो टेकिंग इन्व्हर्स लॅप्लास ट्रान्सफर फंक्शन. सो टेकिंग इन्व्हर्स लॅप्लास ट्रान्सफर फंक्शन जर घेतला तर हा आपल्याला I(s) ची व्हॅल्यू ही आपल्याला मिळत होती. सो I(s) ची इन्व्हर्स जर घेतला तर तुम्हाला I(t) मिळणार आहे. ओके, तसंच या टर्म्सला जर आपण सॉल्व केलं किंवा या टर्म्सला जर आपण फॉर्म्युल्यामध्ये लिस्ट आउट जर केलं तर आपल्याला काय मिळेल, e⁻⁻t इंटू sin t. ओके, तर साईनचा फॉर्म्युला आपल्याला इथे चेकआउट करायचा आहे.
तर साईनचा फॉर्म्युला जर तुम्ही चेकआउट केला तर तुम्हाला काय मिळणार, साईन ए टीचा जो फॉर्म्युला आहे, सो ए अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आपला साईनचा फॉर्म्युला तुम्ही इथे चेकआउट करू शकतात लास्ट लेक्चरमध्ये. ओके ओके. सो इथे आपण जे फॉर्म्युले नोट डाऊन केलेले आहेत ते फॉर्म्युले आपल्याला तोंडपाठ असणे गरजेचं आहे. सो लॅपलास हा फक्त इथे फॉर्म्युल्यांचा खेळ. सो इथे तुम्हाला दिसते इट्स साईन 80. तर इथे आपण हा जो फॉर्म्युला आहे हा कॉपी करून घेऊया. आणि इथे प्लेस डाऊन सुद्धा. Okay, so sin 80 is equals to the a upon s square plus a square is equals to the s square plus a square. ओके. सो इथे सुद्धा a ची व्हॅल्यू बघा 1 दिसते, a ची व्हॅल्यू 1, a स्क्वेअरची व्हॅल्यू म्हणजेच 1 स्क्वेअरचं व्हॅल्यू 1च असणार आहे. बट इथे s कोण दिसते, सो s दिसते इथे s प्लस 1. ओके. सो साइन 80 आपल्याला अशा प्रकारे इथे सॉल्व करता येईल. ओके. सो ए ची व्हॅल्यू इथे 1 घेतलेली आहे आणि टी म्हणजेच टी असणार आहे. सो 1 इंटू टी म्हणजेच टी इथे आपल्याला अशा प्रकारे मिळणार आहे. मग ई रेस टू दी पॉवर मायनस टी हा कसा घेतलेला आहे, सो त्या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण चेकआउट केलं, सो ई रेस टू दी पॉवर मायनस टी बघ 1 अपॉन एस प्लस ए या फॉर्म्युल्यामध्ये आपण ई रेस टू दी पॉवर मायनस ए टी हा सुद्धा फॉर्म्युला तिथे कंबाईनली यूज केलेला आहे. तर या दोघांचं कॉम्बिनेशन जर केलं तर आपल्याला तो फॉर्म्युला तिथे मिळतोय, मल्टिप्लिकेशन जर केलं तर. ओके. सो अशा प्रकारे तिथे आपण इन्व्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म घेऊन हा आय ऑफ टी तिथे आपण फाइंड आउट करणार आहोत. सेम थिंग्स जर सपोज आर एल सर्किट असेल किंवा आर एल सी सर्किट असेल तर आपल्याला हे बेसिक न्यूमरिकल्स तिथे सॉल्व करता यायला पाहिजे. तर आपण एक इंक चेंज करून घेऊया आणि सेकंड न्यूमरिकल्सला बघूया. सेकंड न्यूमरिकल्स हे छोटंसं न्यूमरिकल्स आहे, त्याच्यामुळे त्याचा आपण क्वेश्चन जो आहे तो नोट डाऊन करून घेऊया. सो इथे आपल्याला सांगितलेलं आहे फाइंड द करंट आय ऑफ टी इफ द स्विच इज क्लोज ॲट the switch is closed at t, if switch is closed at t is equal to 0. so इथे स्विच असणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे. ओके. and capacitor was initially uncharged. the capacitor was initially uncharged म्हणजे कपॅसिटरमध्ये अगोदर कोणताही प्रकारचा चार्ज स्टोअर नाही आहे हे त्यांनी इथे स्पष्ट केलेलं आहे. ओके. सो अशा प्रकारे हा 50 व्होल्ट जो कनेक्शन्स आहे तो थ्रू द स्विच, आणि स्विच हा अशा प्रकारे इथे ओपन आपल्याला दिलेला आहे. ओपन असल्यामुळे काय असणार आहे की कोणत्याही प्रकारचा कपॅसिटरला चार्ज होण्याचा चान्सच नाही. ओके. सो कपॅसिटर हा 1/2 फॅरेडचा कपॅसिटर आहे आणि 10 ओहमचा रेजिस्टन्स आहे. इथून फ्लो होणारा हा जो करंट आहे हा करंट आय ऑफ टी. ओके. मग यांचं जर आपण सपोज डायरेक्टली लॅपलासमध्ये जर या डायग्रामला कन्वर्ट केलं तर या डायग्रामचा लॅपलास काय येणार, सो डायग्राम तर ॲज इट इज येणार आहे, फक्त व्हॅल्यूज ह्या लॅपलासमधल्या असणार आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. पण कधी हा स्विच इथे क्लोज झाल्यानंतर. ओके. स्विच क्लोज झाल्यानंतर अशा प्रकारे आरची व्हॅल्यू, तर आरची व्हॅल्यू चेंज होत नाही हे आपण बघितलेलं आहे. ओके. कपॅसिटरचा लॅपलास हा 1/CS अशा प्रकारे असतो. ओके. इथे सीची व्हॅल्यू 1/2 जर प्लेस केली तर आताच आपण सॉल्व केलेलं होतं तर ते किती येणार 2/S अशा प्रकारे आपल्याला मिळणार इथे लॅपलास. आणि राहिला आता इथे व्होल्टेज, सो 50. सो 50चा जर तुम्ही लॅपलास काढला तर तो तुम्हाला मिळणार आहे 50/S अशा प्रकारे. ओके. आता इथून फ्लो होणारा हा जो करंट आहे हा करंट आय ऑफ एस आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग आय ऑफ एस करंट इज इक्वल टू व्होल्टेज डिवायडेड बाय रेजिस्टन्स.
रेजिस्टन्सेस हे आपल्याला माहीत आहे. ओके, सो इथे व्होल्टेजेस किती आहे? सो इथे व्होल्टेजेस आहे 50/S. ओके, आणि खाली रेजिस्टन्सेस कोणते? तर 10 ओमचा रेजिस्टन्स आहे प्लस 2/S हा रेजिस्टन्स आहे. ओके, म्हणजेच काय की इथे हे दोन्ही रेजिस्टन्स ॲड केले RC, या दोघांचं अपोजिशन्स, आणि 50/S हा तुमचा व्होल्टेज आहे. ओके, सो 50/S ठीक आहे, याला सॉल्व करावं लागणार आहे. म्हणजेच काय करावं लागणार आहे? 50/S अशा प्रकारे आपल्याला मिळणार, आणि यांना जर तुम्ही सॉल्व केलं तर किती मिळणार? 10S + 2/S अशा प्रकारे मिळणार. दोघांच्या डिनॉमिनेटरला SS आहे, दोघांची डिनॉमिनेटर सेम आहे, त्याच्यामुळे ते कॅन्सल आउट होतील, आणि आपल्या न्यूमरेटरला 50 आणि खाली काय मिळतंय? सो 10S + 2 अशा प्रकारे. पण आपल्याला इथे एसचा जो कोएफिशियंट आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे? गायब करायचं आहे. म्हणून डिवायडेड बाय आपण काय करणार? सो डिवायडेड बाय आपण 10 करणार. सो डिवायडेड बाय 10 जर केलं तर न्यूमरेटरला सुद्धा डिवाइड बाय 10 करावं लागणार आहे. सो डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर्स बाय 10. सो 50 डिवायडेड बाय 10, तसंच 10S डिवायडेड बाय 10S + 2 डिवायडेड बाय 10. आणि अशा प्रकारे आपल्याला 50 डिवायडेड बाय 10 म्हणजेच काय मिळणार? 5 आपल्याला मिळणार. ओके, 10S डिवायडेड बाय 10 म्हणजेच हा S आपल्याला इथे मिळणार, प्लस 2 डिवायडेड बाय 10 म्हणजेच हा किती असणार आहे? 0.2 झालेला असणार आहे. ओके, सो अशा प्रकारे आपल्याला इथे हा कोण मिळालेला आहे? लॅपलासचा हा I/S मिळाला. मग याच I/Sचा जर का आपण इनवर्स लॅपलास जर घेतला तर काय होईल? टेकिंग इनवर्स लॅपलास ट्रान्सफर फंक्शन. सो I/Sचा इनवर्स लॅपलास I(t). ओके, 5ला तुम्ही बाहेर काढून टाकणार कारण की तो कॉन्स्टंट आहे. 1/S + 0.2 इज नथिंग बट e⁻⁻ -0.2 टाइम्स ऑफ t अशा प्रकारची. ओके, सो दिस इज द I(t). तर हेच तुमचं काय मिळतं आहे? I(t). तर एक सिम्पल न्यूमरिकल्स आपण इथे घेतलेलं होतं. ओके, तसंच काही न्यूमरिकल्समध्ये आपल्याला जसे आपण याच्यामध्ये बघितलेत लिनियर डिफरन्शियलमध्ये, तसेच न्यूमरिकल्स आपल्याला इथे लॅपलासमध्ये सुद्धा सॉल्व करावे लागतात. तर त्यापैकी एक छोटंसं अगोदर एक न्यूमरिकल घेऊया ज्याच्यामध्ये आपल्याला RL बघायला मिळतो. ओके, सडनली सप्लाय जेव्हा ओपन होतो तेव्हा कशा प्रकारे ट्रान्झिएंट इथे तयार होत आहेत ते आपण इथे चेकआउट करूया. सो फाइंड I(t) इन द सर्किट. फाइंड I(t) इन द सर्किट आता लिहित नाही. इफ स्विच इज क्लोज, if switch is closed at t is equal to 0 and switch is moved from A to B. आता इथे A to B अशा प्रकारे दोन पोझिशन्स आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. Which is moved from positions A to B. Okay, at t is equal to 0 time. आणि इथे आपल्याला अजून एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन्स काय सांगितलेलं आहे की स्टेडी स्टेट हॅज बीन रीच. स्टेडी स्टेट हॅज बीन रीच. तर हे खूप इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. स्टेडी स्टेट हा पोचलेला आहे. स्टेडी स्टेट इथे ऑफर होते कोणत्या टाईम इन्स्टंटला? ॲट टाईम टी इज इक्वल्स टू द 0 निगेटिव्ह. म्हणजे बिफोर स्विचिंगला स्टेडी स्टेट हा भेटलेला आहे. म्हणजेच काय की इंडक्टरने काही अमाऊंट ऑफ जो करंट आहे तो स्टोअर केलेला असणार आहे. आणि इथे आपल्याला सर्किट अशा प्रकारे दिलेलं आहे. व्होल्टेज सोर्स आहे जो की 100 व्होल्टचा आहे. A positions, this is the B positions,
हा इथे स्विच आहे. ओके, आणि स्विचचे पोझिशन्स म्हणजे स्विचिंग हे अशा प्रकारे डाउनवर्ड होणार आहे. हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला. रेजिस्टर इथे आपल्याला दिलेला आहे जो की 5 ओमचा रेजिस्टर आपल्याला बघायला मिळतो. आणि त्यानंतर इंडक्टर, सो इंडक्टर एल आपल्याला इथे बघायला मिळतो. तसाच एक रेजिस्टन्स इथे बीला सुद्धा कनेक्टेड आहे जो की 2 ओमचा इतका आहे. ओके, सो अशा प्रकारे हे गिवन सर्किट आहे. या सर्किटमध्ये आपल्याला स्टेडी स्टेट रिझल्ट हे त्यांनी आपल्याला अगोदरच सांगितलेलं आहे. ओके, म्हणजेच काय की आपल्याला एका बिफोर कंडिशनला सुद्धा ते आपल्याला काढावं लागेल, म्हणून आपण त्याला कॉपी करून घेऊया. ओके, आता इथे सोल्युशनलाच आपण जाऊया. सोल्युशनला गेल्यानंतर आपल्याला दोन्ही पॅरामीटर्सचा जनरल इक्वेशन्स फाइंड आउट करता येईल. हेन्स द सोल्युशन इज, तर इथे ॲट टी ग्रेटर दॅन 0 इन्स्टंट, सॉरी टी ग्रेटर दॅन 0 इन्स्टंट नाही, टी ॲट टी इज इक्वल टू बिफोर स्टेडी स्टेट जे आहे ना त्याचा आपण काढून घेऊ अगोदर, कारण की तो समोर आपल्याला लागणारच आहे. ॲट टी इज इक्वल टू 0 निगेटिव्ह म्हणजे बिफोर स्विचिंग होण्याच्या अगोदर. तर पुन्हा इथे ही डायग्राम मी पेस्ट करतो आणि इथे तुम्हाला लक्षात येईल की या डायग्राममध्ये जर बिफोर स्विचिंगला जर तुम्ही बघितलं तर काय असणार, तर बिफोर स्विचिंगला हा जो स्विच आहे, हा स्विच पोझिशन हा एला असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यामुळे इथे आपण पुन्हा ही डायग्राम ड्रॉ करूया आणि या डायग्राम्समध्ये हा स्विच जो आहे तो अशा प्रकारे इथे ए पोझिशनला दाखवतो. मग इथे हा बी पोझिशन्स किंवा 2 ओहम्स यांचं या सर्किटमध्ये कोणत्याही प्रकारचा रोल इथे येणार नाही. ओके, आणि आपल्याला ॲट टी इज इक्वल टू 0 निगेटिव्ह या इन्स्टंटला इंडक्टर कसा बिहेव करतो हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. सो इंडक्टर हा इथे शॉर्ट सर्किट म्हणून बिहेव करणार, कारण की तो त्याने एक आय अमाऊंट ऑफ करंट त्याने स्टोअर केलेला असणार आहे. ओके, तर तो करंट किती स्टोअर केलेला आहे तेच आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. ओके, म्हणजेच बघा हा इंडक्टर म्हणून फ्लो होणारा हा जो करंट आहे हा करंटच आपल्याला इथे फाइंड आउट करायचा आहे, आय ऑफ 0 निगेटिव्ह. ओके, सो हेन्स करंट ॲट 0 निगेटिव्ह इन्स्टंटला जर फाइंड आउट केलं तर इथे या सर्किटमध्ये आपल्याला दिसतंय व्होल्टेज आणि रेजिस्टन्सेस आहेत. तर इथे व्होल्टेज डिवायडेड बाय रेजिस्टन्स या फॉर्म्युल्याने आपल्याला तो फाइंड आउट करता येईल. सो 100 डिवायडेड बाय 5 केल्यानंतर याचा आन्सर आपल्याला मिळते 20 एम्पियर. सो बिफोर स्विचिंगला 20 एम्पियर करंट होता. ओके, सो आपल्याला इनिशियल अँड फायनल कंडिशनने दाखवलेलं आहे की इंडक्टरमधला जो करंट असतो तो बिफोर स्विचिंगचा आणि इमिजिएटली आफ्टर स्विचिंगचा जो करंट असतो तो नेहमी काय असतो, सेम असतो. म्हणून मग आपण अशा प्रकारे इथे 20 एम्पियरच आपल्याला आफ्टर स्विचिंगला सुद्धा मिळणार आहे, ओके, आणि त्याच्यानंतर आपण मग नेक्स्ट स्टेपला जाणार, ज्या स्टेपचं नाव असणार आहे ॲट टी ग्रेटर दॅन 0. तर लक्षात घ्यायचं आहे ॲट टी ग्रेटर दॅन 0 म्हणजेच कोणते इन्स्टंट. सो टी इज इक्वल टू 0 पॉझिटिव्ह इन्स्टंट पण असणार. ओके, आणि टी इज इक्वल टू इन्फिनिटी पण असणार. तर या दोन्ही इन्स्टंटचा हा कंबाईन इफेक्ट असणार आहे. ओके, हे एक लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे या दोन्हीसाठी आपण तो तिथे फाइंड आउट करणार आहोत. आणि ॲट टी इज इक्वल टू 0 पॉझिटिव्हला आपल्याला करंट जेव्हा लागणार तर तेव्हा आपण हे इक्वेशन नंबर 1 म्हणून जी व्हॅल्यू इथे काढलेली आहे ती व्हॅल्यू आपण इथे 20 एम्पियर यूज करणार. मग ॲट टी ग्रेटर दॅन 0ला आपण काय अप्लाय करणार आहोत, तर जनरल इक्वेशन फाइंड आउट करणार आहोत. सो फाइंड द जनरल इक्वेशन्स फॉर, पुन्हा लिहितो, फॉर टी ग्रेटर दॅन 0. ओके, तर टी ग्रेटर दॅन 0ला स्विचची पोझिशन कुठे असणार, तर इथे ते पण आपण नोट डाऊन करूया. SW म्हणजे स्विच इज ॲट पोझिशन बी, तर बी पोझिशनला हा तुमचा स्विच असणार आहे. आणि जर इथे लागत असेल तर तुम्ही त्याची डायग्रामसुद्धा फाइंड आउट करू शकता. ओके, किंवा डायग्रामसुद्धा आपण इथे काढू शकतो. डायग्रामला आपण थोडं छोटं करून घेऊया. ओके, प्रेझेंटेशन सुरू आहे, व्हॉइस सुरू आहे, ओके, रेकॉर्डिंग सुरू आहे. ओके, बघा मग हा जो स्विचची पोझिशन आहे ही पोझिशन आपल्याला इथून डिलीट करावी लागणार. ओके, ती आपल्याला कनेक्ट करावी लागणार आहे बी पोझिशनला अशा प्रकारे. ओके,
सो बी पोझिशनला आपण स्विच कनेक्ट केल्यानंतर हा ए आणि 100 व्होल्ट जो आहे याचं कोणत्याही प्रकारचं काम आपल्याला राहत नाही, त्याच्यामुळे आपण याला डिलीट करून टाकूया. ओके, हा जो पोर्शन्स तुम्हाला इथे दिसतोय हा पोर्शन्स इथून निघून जाणार. तर हे सर्किट तुम्हाला अशा प्रकारे दिसणार. ओके, आणि इथे इंडक्टरने हा इंडक्टर एक ओपन सर्किट म्हणून काम करणार. ओके, बट इंडक्टरने स्टेडी स्टेट रीच केलेला होता. म्हणजेच काय, तर इथे काय सांगितलेलं होतं, द स्टेडी स्टेट हॅज बीन रीच ॲट टी इज इक्वल टू 0 निगेटिव्ह. म्हणजेच बिफोर स्विचिंगलाच त्याने स्टेडी स्टेट तिथे अचीव केलेला आपल्याला बघायला मिळतो. ओके, सो हा ओपन सर्किट आहे, बट याच्या अक्रॉसमध्ये एक करंट सोर्स जो की 0 निगेटिव्ह इन्स्टंटलाच त्यांनी काय केलेलं होतं, स्टोअर केलेला होता. आणि तो आपण अगोदरच इथे फाइंड आउट केलेला आहे, जो आपल्याला किती मिळालेला आहे, इट्स अ 20 एम्पियर. ओके, मग इथे जर का आपण जनरल इक्वेशन्स फॉर टी ग्रेटर दॅन 0 जर फाइंड आउट केलं, तर जर सपोज हा R1 आणि R2 अशा प्रकारे जर तुम्ही कन्सिडर करतायत, याला L कन्सिडर करतायत L, तर इथे एक जनरल इक्वेशन लिहितो, R1 प्लस R2 आणि या दोघांच्या रेजिस्टरमध्ये होणारा ड्रॉप I ऑफ टी. ओके, प्लस व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर L di/dt अशा प्रकारे होणार. ओके, इज इक्वल्स टू द, आता इथे कोणत्याही प्रकारचा व्होल्टेज सोर्स कनेक्ट नाही आहे म्हणून 0 येणार. ओके, सो इथे R1 प्लस R2 जर तुम्ही बघितलं तर 2 ओहम प्लस R2 हे 5 ओहम्स आहेत, त्याच्यामुळे 2 प्लस 5 ओहम्स. ओके, I ऑफ टी प्लस आता इथे इंडक्टर जो आहे इंडक्टर, तर इंडक्टरला आपण L di/dtच इथे सध्या लिहूया, L इंडक्टर L di/dt. ओके, इज इक्वल्स टू द 0. आता यांचा जर आपण एस डोमेन जर काढला, म्हणजेच लॅपलास जर काढला, तर आपल्याला काय मिळणार, तर याचा लॅपलास जर आपण फाइंड आउट केला तर हा आपल्याला 7 मिळणार. आय ऑफ टीचा लॅपलास जर आपण काढला तर तो कॅपिटल आय ऑफ एस आपल्याला मिळणार. आणि एल di/dtचा लॅपलास किती असतो, तर आपण फॉर्म्युले लिहिलेले आहेत, त्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला तो किती मिळणार, एस इंटू आय एस. ओके, तर ॲक्च्युली तो एस होता, पण इथे एलची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे, त्याच्यामुळे आपण त्याला 1ला बाहेरच लिहूया, मायनस आय ऑफ 0 निगेटिव्ह. ओके, अशा प्रकारे आपल्याला तो काय मिळणार आहे, लॅपलास मिळणार आहे. आता हा लॅपलास कुठून काढलेला आहे, तर कालच्या लेक्चर्समध्ये आपल्याला खाली जो आपण टेबल्स फॉर्म केलेले होते, खूप इम्पॉर्टंट ते टेबल्स होते, तर या लेक्चर्समध्ये बघा, तर इथे तुम्हाला बघायला मिळेल. बघा, हा इंडक्टर आहे. सो व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर कसा फाइंड आउट केला होता, SLIS. तर या एलला जर आपण बाहेर काढला, इथे एलला जर बाहेर की या एलची व्हॅल्यू आपल्याकडे 1 हेनरी होता, त्याच्यामुळे SIS मायनस इंडक्टरमध्ये स्टोअर केलेला करंट, बट 0 निगेटिव्ह इन्स्टंटला, त्याच्यामुळे हा इन्स्टंट आपण तिथे घेतला. इंडक्टर आपला किती आहे, तर 1 हेनरीचा आहे, 1 हेनरीचा हा आपण बाहेर ठेवलेला आहे. ओके, सो अशा प्रकारे आपल्याला हा लॅपलास मिळतो. ओके, आणि ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपल्याला अगोदरच मिळालेली आहे, जे की 20 एम्पियर इतकी आहे. तर हे आता फक्त आपल्याला सॉल्व करायचं आहे. ओके, मग इथे काय कसं सॉल्व करता येईल, तर 7 टाइम्स ऑफ IS प्लस SIS मायनस 20 एम्पियर इज इक्वल्स टू द 0. 20ला ट्रान्सफर करा राईट हँड साईडला, 20ला ट्रान्सफर करा राईट हँड साईडला, आणि इकडे आपण त्याच सिमिलरली एक स्टेप इथे करून घेऊया की या दोन्ही टर्म्स म्हणून जर आपण करंटला जर कॉमन काढलं तर आतमध्ये राहणार 7 प्लस एस, आणि 20ला -20चा राईट हँड साईडला आल्यानंतर होणार +20. ओके, एक स्टेप थोडी मी स्किप केलेली आहे. आता इथे IS आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग इथे जर आपण IS जर फाइंड आउट केला तर S + 7 जो आहे तो राईट हँड साईडला आल्यानंतर 20
डिवायडेड बाय एस प्लस 7 अशा प्रकारे आपल्याला मिळणार. आणि याचा जर तुम्ही इन्व्हर्स लॅपलास जर घेतलं तर इथे आपण लिहूया टेकिंग इन्व्हर्स लॅपलास ट्रान्सफर फंक्शन. तर याचा इन्व्हर्स लॅपलास ट्रान्सफर फंक्शन किती असणार, आय ऑफ एसचा आय ऑफ टी अशा प्रकारे तिथे झालेलं असणार आहे. इज इक्वल्स टू द 20 जर आपण बाहेर काढला, सो लॅपलास ट्रान्सफॉर्म इन्व्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म आपल्याला कोणाचा घ्यावा लागणार, 1/s+7चा हा इन्व्हर्स लॅपलास आपल्याला घ्यावा लागणार. ओके, सो 1/7चा इन्व्हर्स लॅपलास असणार e⁻⁻70. सो हा 20 बाहेर e⁻⁻7 टाइम्स ऑफ टी. सो अशा प्रकारे इथे आपल्याला हा आय ऑफ टी इथे फाइंड आउट होतो. ओके, आणि यालाच आपण काय म्हणणार, दिस इज द आन्सर. ओके, सो अशा प्रकारे हे न्यूमरिकल्स आपल्याला इझिली इथे सॉल्व करता येईल. तर काही फॅक्टरायझेशन मेथडने सुद्धा सॉल्व करावे लागतात. कुठे कुठे फॅक्टर्स काढण्याचं सुद्धा बऱ्याच ठिकाणी काम पडतं. तर तसं एक न्यूमरिकल आपण आर एलचं सॉल्व करून बघूया, ज्याच्यामध्ये फॅक्टर्स काढण्याचा वेळ आपल्यावर येतं आणि आपल्याला फॅक्टर्स फाइंड आउट करावं लागतात. ओके, सो न्यूमरिकल्स नंबर जो पण चालू असेल 3, 4 वगैरे, ओके, तो एक बघून घ्यायचा फक्त. फाइंड द करंट आय ऑफ टी इन द सर्किट, म्हणजेच आय ऑफ टी इथे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इफ द स्विच इज क्लोज ॲट टी इज इक्वल टू 0. तर एक नॉर्मल कंडिशन इथे दिलेलं आहे, इफ द स्विच इज क्लोज ॲट टी इज इक्वल टू 0 इन्स्टंट. ओके, आणि आपल्याला स्विच अशा प्रकारे इथे दाखवलेला आहे, ज्याच्यामध्ये रेजिस्टन्सेस हा 2 ओहम्स आहे, एल 2 ओहमचा रेजिस्टन्स, 1/2 हेनरीचा इंडक्टर. ओके, आणि इथे कनेक्ट केलेलं आहे पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द निगेटिव्ह 10 व्होल्टचा पॉवर सप्लाय, व्होल्टेज सप्लाय. ओके, आणि इथून हा जो करंट फ्लो होणार आहे दॅट इज नथिंग बट इट्स अ आय ऑफ टी. हा आपल्याला इथे फाइंड आउट करायचा आहे. मग इथे ऑब्वियसली सोल्युशन्समध्ये अगोदर आपण काय फाइंड आउट करणार आहोत, तर यांचे लॅपलास टर्म्स आपण फाइंड आउट करणार आहोत. सो व्ही ऑफ टी इज इक्वल टू 10 व्होल्ट. सो 10 व्होल्टचा जर आपण लॅपलास फाइंड आउट केला, सो 10/s. तर आता डायरेक्टली थोडं शॉर्टमध्ये लिहितो आहे. ओके, सो आर जो होता तो 2 ओहमच राहणार आहे, आरमध्ये कोणताही बदल होणार नाही. सो एलची व्हॅल्यू ही 1/2 हेनरी आहे. सो 1/SL अशा प्रकारे आपण त्याचं लॅपलास घेतो आहे. सो हा किती होणार, 1/2, एलची व्हॅल्यू 1/2 आहे, सो 1/2s. सो 1/2s अशा प्रकारे आपल्याला मिळणार. सो 1/2s लिहा किंवा s/2 लिहा, अशा प्रकारे आपल्याला ह्या टर्म्स आपल्याला इथे मिळालेल्या आहे, आर एल आणि हा व्होल्टेजेस, जे की लॅपलासमध्ये आपण एस डोमेनमध्ये त्याला कन्वर्ट केलेलं आहे. आता एस डोमेनमध्ये कन्वर्ट केलेलं आहे, तर तुम्ही पुन्हा ही डायग्राम्स इथे काढू शकता. आर एल व्होल्टेज सोर्स पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द निगेटिव्ह, अशा प्रकारे कनेक्शन्स. ओके, आरची व्हॅल्यू 2 ओहम्स, इट्स s/2 and it's 10 divided by s. आणि इथून फ्लो होणारा हा जो करंट आहे इट्स अ कॅपिटल आय ऑफ एस. ओके, सो आपल्याला सर्किट इथे मिळालेलं आहे. मग इथे जर आपण KVL जर अप्लाय करायचं म्हटलं, ओके, सो डायरेक्टली म्हणूया अप्लाय KVL. अप्लाय KVL, सो अप्लाय KVL म्हणजेच रेजिस्टन्सच्या अक्रॉसमध्ये होणारा ड्रॉप प्लस इंडक्टरमध्ये होणारा ड्रॉप LdI/dt. ओके, आणि हा स्विच जर क्लोज झाला, हा स्विच जर अशा प्रकारे इथे क्लोज केला, तर इथे हा व्होल्टेज सोर्स कनेक्ट होणार आहे. ओके, सो टोटल व्होल्टेज इज इक्वल्स टू द V. ओके, सो याला आता आपण मी डायरेक्टली लॅपलासमध्ये लिहितोय, R इंटू IS, R इंटू IS प्लस एलला LdI/dtला एलला मी बाहेर ठेवतो आणि त्याचा डायरेक्ट लॅपलास फॉर्म लिहितो S इंटू IS मायनस प्रिव्हियस स्विचिंग होण्याच्या अगोदरचा करंट किती त्याने स्टोअर केला होता तो, इज इक्वल टू व्होल्टेज जो होता V/S.
अशा प्रकारे आपल्याला हा त्याचा लॅपलास मिळालेला आहे. ओके, सो इथे लिहितो लॅपलास. ओके, आणि हा कोण होता? टाइम डोमेन. हा कोण होता? टाइम डोमेन. मग इथे आपल्याला बिफोर स्विचिंगला काय मिळतं? तर बिफोर स्विचिंगचा जो करंट आहे आय ऑफ 0 निगेटिव्ह इंडक्टरमध्ये स्टोअर केलेला, तसंच आफ्टर स्विचिंग, इमिजिएटली आफ्टर स्विचिंगचा जो करंट असणार आहे ते किती असणार आहे? 0 अँपिअर. आता हे कसं असणार आहे? तर पुन्हा सर्किट वगैरे ड्रॉ करणे किंवा काढण्याची गरज नाही. इथे तुम्हाला बघायला मिळतं स्विच जर ओपन आहे तर आर आणि एल, एल हा शॉर्ट जरी झालेला असेल तरी स्विच ओपन आहे, त्याच्यामुळे करंटची जी व्हॅल्यू आहे ती किती असणार आहे? 0च असणार आहे. किंवा जर काढायचीच असेल तर ती आपल्याला इथे काढता येतं, त्याला काढायला काही प्रॉब्लेम नाही आहे. तर इथे पण मध्येच ते आपल्याला मध्येच कुठे पण काढावी लागतं. तर इथे आपण बेसिकली काढू शकतो की ॲट टी इज इक्वल टू 0 निगेटिव्ह इन्स्टंट, आणि फास्टमध्ये ते व्हॅल्यू तिथे काढून दाखवायची की स्विच ॲट बिफोर स्विचिंगला अशा प्रकारे ओपन असणार. रेजिस्टर हा रेजिस्टर असणार आहे, आरची व्हॅल्यू असणार आहे, बट इंडक्टर हा अशा प्रकारे शॉर्ट झालेला असणार आहे. ओके, आणि याच्या अक्रॉसमध्ये हा जो असणार आहे हा व्होल्टेज सोर्स असणार. मग इथून फ्लो होणारा हा जो करंट असणार आहे आय ऑफ 0 निगेटिव्ह हा किती असणार आहे? तर मग इथे आपल्याला सांगता येतं की आय ऑफ 0 निगेटिव्ह इज 0 अँपिअर. आणि इनिशियल अँड फायनल कंडिशनच्या नियमानुसार इंडक्टरमध्ये बिफोर स्विचिंग अँड आफ्टर स्विचिंग हे दोन्ही जे करंट असतात ते कसे असतात? सेम असतात. ओके, आणि मग याला तुम्ही बॉक्स वगैरे करून वगैरे त्याला खूप डेकोरेशन्स वगैरे करून तुम्ही त्याला सांगू शकता. ओके, सो आपल्याला ही व्हॅल्यू तर 0 मिळाली आहे. मग आता हे व्हॅल्यूजला आपण डायरेक्टली 0 पुट डाऊन केली तर काय मिळणार? सो ही व्हॅल्यू 0 पुट डाऊन केली तर आपल्याला मिळणार आहे आर आय एस प्लस इंडक्टर एस आय एस. आय 0 निगेटिव्ह तर 0 झालेली आहे आणि राईट हँड साईडला व्ही अपॉन एस अशा प्रकारे आपल्याला. ओके, सो या दोघांमधून जर आय एसला जर मी कॉमन काढलं तर काय मिळेल आपल्याला? बघूया. आपल्याला करंटच फाइंड आउट करायचं आहे तर आरला आय एसला मी कॉमन काढलेला आहे. सो आर प्लस एल एस अशा प्रकारे मला हा ब्रॅकेट मिळतोय व्ही अपॉन एस. याला सोडू आपण राईट हँड साईडला ट्रान्सफर करून टाकूया. त्याला राईट हँड साईडला ट्रान्सफर केल्यानंतर मला इथे आय एस इज इक्वल टू व्ही बाय एस अपॉन व्ही बाय एस अपॉन आर प्लस एल एस अशा प्रकारे मिळतं. ओके, मग इथे याला जर आपण सॉल्व करायचं म्हटलं न्युमरेटरमध्ये व्ही बाय एस आहे तर हा एस इथे खाली जाणार आणि हा ब्रॅकेटमध्ये आपल्याला आर प्लस एल एस अशा प्रकारे इथे सॉल्व करता येईल. ओके, बाकी जर तुम्हाला इथे जर याच्या व्हॅल्यूज जर प्लेस डाऊन करायचं तर व्होल्टेजची व्हॅल्यू ही 10 व्होल्ट आहे, 10 अपॉन एस तर एसच राहणार आहे. रेजिस्टन्सची व्हॅल्यू ही 2 आहे प्लस एल, एलची व्हॅल्यू ही किती होतं? एल एसची जी व्हॅल्यू होती ती होती एस बाय 2, कारण की एलची व्हॅल्यू ही 1/2 होती आणि एस 1/2 इंटू एस म्हणजेच काय होणार? इट्स अ एस बाय 2, इट्स अ एस बाय 2 अशा प्रकारे. मग यांना जर तुम्ही सॉल्व करत गेलेत तर तुम्हाला ती टर्म्स तिथे मिळणार. ठीक आहे, सॉल्व करत जाऊ आपण, जे आपल्याला मिळेल ते. सो 10 डिवायडेड बाय एस. आता मी इथे डायरेक्टली सॉल्व करतो, बघा तुम्हाला समजते का? 4 प्लस एस अपॉन 2. ओके, काय सॉल्व केलेलं आहे? 2ने 2ला मल्टिप्लाइड केलेलं आहे. हा जो तुम्हाला इथे 2 दिसतो या 2ने या 2ला मल्टिप्लाइड केलं 4 आणि तो डिनॉमिनेटर्समध्ये ॲड केला, डिवाइड बाय 2 केलेला. ओके, आता इथे अजून एक स्टेप मी डायरेक्ट घेतो. हा डिनॉमिनेटर्स हा 10ला मल्टिप्लाइड होणार आणि हा 10चा किती होणार? 10 इंटू 2 म्हणजे डायरेक्ट 20 होणार आणि हा एस इथे बाहेर राहणार आणि आतमध्ये कोण राहतोय? सो आतमध्ये राहतोय 4 प्लस एस, हे इतके राहते. ओके, मग आता हा जो 20 अपॉन एस ब्रॅकेटमध्ये 4 प्लस एस आहे तर याला आपल्याला सॉल्व करता येईल का? तर हा आता फॅक्टरायझेशनमध्ये आलेला आहे, तर हेच आपल्याला आणायचं होतं. आता याला फॅक्टरायझेशन मेथडने कसं सॉल्व करायचं? तर इथे पुन्हा लिहितो. आय एस आपल्याला जो मिळालेला आहे आय एस इज 20 अपॉन एस ब्रॅकेटमध्ये असणार आहे 4 प्लस एस अशा प्रकारे.
सो याला सॉल्व करण्यासाठी आपल्याला फॅक्टरायझेशन मेथड म्हणजेच काय की ए अपॉन फर्स्ट डिनॉमिनेटर कोण आहे तर एस आहे प्लस बी अपॉन सेकंड ब्रॅकेटवाला डिनॉमिनेटर्स आपल्याला जो दिसतोय दोन डिनॉमिनेटर्स जे प्रॉडक्ट आपल्याला दिसतंय सो 1 4 प्लस एस इज इक्वल्स टू द जो न्यूमरेटर आहे त्याला इक्वेट करायचं न्यूमरेटर आपल्याला 20 मिळालेलं आहे ओके सो टेकिंग फॅक्टरायझेशन्स इथे आपण लिहू शकतो टेकिंग फॅक्टरायझेशन तर ही एक मेथड आहे सो फॅक्टरायझेशन आर आय ओके सो टेकिंग फॅक्टरायझेशन मेथड आपण लिहिली आता इथे जर क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर आपल्याला काय मिळतं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ए इंटू 4 प्लस एस प्लस हे आपण बघा 10th स्टँडर्डमध्ये वगैरे फॅक्टरायझेशन मेथड्स आपण खूप जास्त यूज केलेलं आहे त्याचा ओके आपल्याला हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार आहे 20 मिळणार आहे इथे आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यू पुट डाऊन करायचे आहेत मग इथे आपण सगळ्यात अगोदर काय म्हणणार आहोत सो पुट एस इज इक्वल टू 0 म्हणजेच एस इज इक्वल टू 0 पुट केली तर आपल्याला ए ची व्हॅल्यू इथे मिळणार एस इज इक्वल टू 0 जर पुट केलं तर काय होणार बघा ए इंटू 4 प्लस बी ची व्हॅल्यू किती होणार 0 होणार इज इक्वल टू 2 आणि म्हणूनच आपण इथे सांगू शकतो की ए इज इक्वल टू 20 अपॉन 4 म्हणजेच ए ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळालेली आहे 5 मिळालेली आहे म्हणजेच ए इज इक्वल टू 5 सो एस इज इक्वल टू 0 पुट केला म्हणजे बीला 0 केला तर ए ची व्हॅल्यू मिळाली सेम थिंग्स आपण सेकंडली काय करणार एच ची व्हॅल्यू किती पुट करणार जेणेकरून ए ही टर्म्स 0 होणार सो एस इज इक्वल टू -4 इथे पुट करणार सो आपल्याला काय मिळते बघा मग ए इंटू 0 म्हणजेच पहिली टर्म्स आपली 0 असणार आहे तर डायरेक्टली मी इथे लिहित आहे तर डायरेक्टली आपण 0 लिहूया पहिली टर्म्स ओके सो इथे आपल्याला पहिली टर्म 0 मिळणार प्लस बी आणि एस ची व्हॅल्यू हे -4 पुट डाऊन करायला सांगितलेलं बी एस ची इथे -4 पुट डाऊन करूया इज इक्वल टू 20 म्हणजेच जर इथे जर आपण बी ची व्हॅल्यू जर सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर बी ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळते इट्स 20 डिवायडेड बाय -4 म्हणजेच काय तर बी इज इक्वल टू -5 आपल्याला मिळते बी इज इक्वल टू द -5 सो ए आणि बीच्या व्हॅल्यू जे मिळालेले आहेत ते पुन्हा फॅक्टरायझेशन मेथडने आपण जे फॅक्टर पाडलेले आहेत त्याच्यामध्ये ती पुट डाऊन करायचे तर मग इथे आपण म्हणूया पुटिंग द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी पुटिंग द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी ओके सो आपल्याला काय मिळते आय एस इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू मी इथे 5 पुट डाऊन करतोय डिवायडेड बाय एस होता प्लस बी ची व्हॅल्यू मी -5 पुट डाऊन करतोय डिवायडेड बाय होता 4 प्लस एस अशा प्रकारे ओके मग आता इथे प्लस मायनस होणार आहे लगेच आपल्याला समजते आहे आणि याला सॉल्व पण करता येईल तर दोन्ही ठिकाणी जर आपण 5 दिसतोय न्यूमरेटरला तर 5 ला आपण बाहेर काढलेलं आहे म्हणजेच आपल्याला न्यूमरेटरला काय मिळते सो 1 अपॉन एस प्लस मायनस झालेलं असणार आहे इथे सुद्धा 1 अपॉन एस प्लस 4 एस अगोदर घेतो 4 ची टर्म्स नंतर घेतो अशा प्रकारे ओके आणि ही टर्म्स आपल्याला जे मिळाले हे सगळं काही आपल्याला आय एस वाले टर्म्स मिळालेले आहे हे लक्षात घ्यायचं आहे आता इथे टेकिंग इनवर्स लॅपलास म्हणूया आणि आपला आन्सर इथे रेडी असणार ओके सो टेकिंग इनवर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म फंक्शन सो एल इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट कॅपिटल आय ऑफ एस इज इक्वल्स टू द 5 हा कॉन्स्टंट आहे बाहेर निघणार ओके तिथे टेकिंग एल इनवर्स ऑफ कोणाचं 1 अपॉन एसचं ओके मायनस एल इनवर्स ऑफ 1 अपॉन एस प्लस 4चं ओके आणि याचे अकॉर्डिंग टू फॉर्म्युलेज जर आपण बघितलेत तर एल इनवर्स ऑफ आय ऑफ एस येणार आहे आय ऑफ टी 5 तर इथे बाहेरच आहे एल इनवर्स ऑफ 1 अपॉन एसचं येणार आहे 1 मायनस एल इनवर्स ऑफ 1 अपॉन एस प्लस 4चं येणार आहे ई रेस टू दी पॉवर -4t ओके सो अशा प्रकारे इथे आपल्याला ही जे आय ऑफ टी मिळालेलं आहे युजिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म ओके
सो इथे हा न्यूमरिकल आपण कशासाठी घेतलेला आहे की जर का अशा प्रकारे फॅक्टरायझेशन मेथड झाली आणि या फॅक्टरायझेशन मेथडमध्ये जर आपल्याला इथे आता फॉर्म्युलाच नाही आहे याला सॉल्व्ह करण्यासाठी, म्हणजेच काय एक पर्टिक्युलर ब्रॅकेट आहे, ब्रॅकेटला सुद्धा कोएफिशियंट कोण आलेला आहे, एस आलेला आहे आणि ब्रॅकेटमध्ये सुद्धा किती टर्म्स आहेत ते एस आहे. तर अशा दोन जर टर्म्स ओके एस वाली टर्म्स, ही सुद्धा एस वाली टर्म्स आहे, ही सुद्धा एस वाली टर्म्स आहेत, दोन्ही टर्म्स जर एस वाले असतील तर फॅक्टरायझेशन मेथड्सनीच आपल्याला त्याला सॉल्व्ह करावं लागतं. ओके सो तसंच अजून एक न्यूमरिकल्स आहेत ते सुद्धा फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह केलेलं आहे जे की आर एल सीचं न्यूमरिकल्स आहे. ओके सो इथे आपण त्याला कलर चेंज करून घेऊया. ओके अशा प्रकारे ओके जो कोणता नंबर चालू असेल 4, 5 वगैरे तो बघून घ्यायचा फक्त कोणता न्यूमरिकल्स कितका नंबर चालू आहे. ओके फाइंड द करंट आय ऑफ टी using Laplace transform. So find the current I of t using Laplace transform. इथे आर एल सी आता आपण घेतोय. आर एल सीमध्ये अशा प्रकारे इथे एक व्होल्टेज सोर्स आहे पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू निगेटिव्ह जो की 1 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स आहे. इथे अशा प्रकारे स्विच सडनली सप्लाय इथे अप्लाय होत आहे, सडनली सप्लाय हा इथे कनेक्ट होत आहे एल आहे आणि तसंच कपॅसिटर सो इथे कपॅसिटर जो आपल्याला दिलेला आहे तो 1/12 फॅरेटचा अशा प्रकारे दिलेला आहे. 1/12 फॅरेटचा कपॅसिटर दिलेला आहे. त्यानंतर 2 हेनरीचा इंडक्टर दिलेला आहे आणि 10 ओहम रेजिस्टन्स दिलेला आहे आणि इथून फ्लो होणारा हा जो असणार आहे दॅट इज द आय ऑफ टी करंट आय ऑफ टी 1 व्होल्ट. ओके तर आता आपल्याला लॅपलास जो आहे तो लॅपलास तर बऱ्यापैकी सगळ्यांना काढता येईलच. ओके तर इथे मी डायरेक्टली डायग्राम्स कॉपी करून घेतो आहे. ओके आणि याचे डायरेक्टली लॅपलासवाले डायग्राम्सवर आपण डायरेक्टली वर्क करूया. ओके म्हणजे इथे तुम्हाला काय दिसणार आहे की हा जो 1/s आहे 1 व्होल्ट आहे तो 1/s होऊन जाणार आहे. ओके त्यानंतर हे 1/12 फॅरेटचा जो कपॅसिटर्स आहे 12/s अशा प्रकारे त्याचा डायरेक्टली लॅपलास होऊन जाणार आहे. ओके सो लॅपलास डोमेन मी इथे डायरेक्टली लिहितोय 1/s 1 व्होल्ट मीन्स 1चा लॅपलास 1/s. ओके आणि आर हा ॲज इट इज 10 ओहम राहणार आहे. एल हा किती होणार आहे 2 हेनरी इंटू एस म्हणजे 2s आणि हा किती होणार आहे 1/sc. सो 1/sc सो डिनोमिनेटर हा 12 हा न्यूमरेटरला येणार म्हणजे 12/s अशा प्रकारे याचा हा लॅपलास होणार आणि हा आय ऑफ टी न राहता हा होऊन जाणार आहे आय ऑफ एस. सो कॅपिटल आय ऑफ एस अशा प्रकारे. मग इथे जर का आता आपण KVL अप्लाय केला आहे सो अप्लाय KVL ऑन लूप तर तो आपल्याला काय मिळणार. सो अप्लाय KVL ऑन लूप सो -1/s प्लस 10 ओहमचा रेजिस्टन्स तिथून फ्लो होणारा जो करंट आहे तो IS. ओके प्लस 2s नावाचा हा इंडक्टर आहे आणि तिथून फ्लो होणारा जो करंट आहे तो IS. ओके प्लस 12/s नावाचा कपॅसिटर आहे आणि तिथून फ्लो होणारा करंट हा IS आणि या सगळ्यांची अल्जेब्रिक सम इज इक्वल्स टू द 0. सो 1/s ला तिकडे पाठवून द्या म्हणजे तिथे आपल्याला पुन्हा हे इक्वेशन्स 10 इंटू आय ऑफ एस अशा प्रकारे मिळणार इज प्लस 2s इंटू आय ऑफ एस प्लस 12/s इंटू आय ऑफ एस म्हणजे आय ऑफ एसच्या टर्म्स एका बाजूला ठेवल्या आणि बाकी विदाऊट आय ऑफ एस वाले टर्म्स जे आहेत करंटवाल्या विदाऊट करंटवाल्या टर्म्स जे आहेत लॅपलासमध्ये त्या आपण एका साईडला घेतल्या. त्या या तिन्ही टर्म्समध्ये तुम्हाला आय ऑफ एस हा बघायला मिळतो. तर आय एस कॉमन काढतोय
म्हणजेच ब्रॅकेटमध्ये कोण राहणार, इट्स अ 10 प्लस 2s प्लस 12 अपॉन अशा प्रकारे. ओके, इज इक्वल टू हा मायनस नाही, हा मायनसचा इथे काय होणार राईट हँड साईडला आल्यानंतर प्लस 1 अपॉन एस अशा प्रकारे. सो इथे KVL आपण अप्लाय मोस्टली केलेलं आहे. याला सॉल्व पण करून घ्यायचं. या एस इंटू 10 म्हणजे 10s होणार, एस इंटू 2s म्हणजे 2sचा स्क्वेअर होणार आहे. हे सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. बट इथे IS आपण इथे लिहूया, IS इज इक्वल्स टू द, तर डायरेक्टली इथे मी लिहितोय, डायरेक्टली लिहितोय. सो 1 अपॉन s डिवायडेड बाय 2s स्क्वेअर प्लस 10s प्लस 12. ओके, सो न्यूमरेटरचा फक्त 1 राहणार, जो न्यूमरेटरचा जो s आहे तो डिनॉमिनेटरला अशा प्रकारे आपल्याला मिळणार. ओके, सो s इंटू 2s स्क्वेअर प्लस 10s प्लस 12 अशा प्रकारे मिळणार. ओके, सो ओके 2s स्क्वेअर प्लस 10s प्लस 12 अपॉन हां आपली एक टर्म्स कोणती बाकी राहिली इथे, एस गेट कॅन्सल आउट. ओके, एस गेट कॅन्सल आउट आणि एस गेट कॅन्सल आउट, त्याच्यामुळे इथे हा एस इथे आपल्याला मिळणार नाही, ही टर्म्स आपल्याला मिळणार 1 अपॉन 2s स्क्वेअर प्लस 10s प्लस 12. ओके, बट इथे हा जो एसचा जो कोएफिशियंट आपल्याला दिसतोय हा आपल्याला व्हॅनिश करायचा आहे. एस स्क्वेअरपासून टर्म्स हे स्टार्ट व्हायला पाहिजे, म्हणून आपण इथे म्हणूया डिवाइड बाय, इट्स अ डिवाइड बाय 2, डिवाइड बाय 2. आता डिवाइड बाय 2 केली तर ही टर्म्स आपल्याला कशी मिळणार. सो डिवाइड बाय 2 केल्यानंतर न्यूमरेटरला सुद्धा डिवाइड बाय 2च करणार आहे 1/2, आणि डिनॉमिनेटरला जी आपल्याला टर्म्स इथे मिळते त्याला सुद्धा डिवाइड बाय 2च आपण इथे करणार आहोत. ओके, सो बघा कशा प्रकारे मिळणार, तर 1/2 इथे डिवाइड बाय 2 डायरेक्टली लिहिते, एस स्क्वेअर 5s प्लस 12/2 म्हणजे 6 आपल्याला इथे मिळणार. 1/2 म्हणजेच 0.5 वगैरे तुम्ही असं हे सुद्धा लिहू शकता, तर याला आपण लिहूनच घेऊया. 0.5 डिवायडेड बाय आपल्याला मिळालेलं आहे एस स्क्वेअर प्लस 5s प्लस 6 अशा प्रकारे ही टर्म्स आपल्याला मिळाली. आता ही जी IS ची टर्म्स मिळालेली आहे याच्यामध्ये जर तुम्ही फॅक्टर्स पाडले नाहीत तर आपल्याला, किंवा याचे फॅक्टर्स अगोदर पाडून घ्या, याचे फॅक्टर जर तुम्ही पाडले तर तुम्हाला ही टर्म्स कशी मिळणार, तर ही टर्म्स आपल्याला 0.5 डिवायडेड बाय s प्लस 2 आणि s प्लस 3 अशा प्रकारचे हे दोन फॅक्टर्स आपल्याला मिळणार. ओके, मग इथे बघा ही सुद्धा s वाले टर्म्स आहेत, ही सुद्धा s वाले टर्म्स आहेत, आणि दोन्ही s वाले टर्म्स असल्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे, फॅक्टरायझेशन मेथडने इथे जावं लागणार आहे. मग इथे IS जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तो फॅक्टरायझेशन मेथडनेच फाइंड आउट केल्या जाऊ शकतो. मग फॅक्टरायझेशन मेथडमध्ये आपल्याला काय सांगितलेलं असतं की IS इज इक्वल्स टू द 0.5 डिवायडेड बाय, दोन्ही टर्म्स लिहितोय s प्लस 2 अँड s प्लस 3 इज इक्वल्स टू द, तर बघा a डिवायडेड बाय फर्स्ट s टर्म्स, पहिली वाली s टर्म्स, प्लस b डिवायडेड बाय दुसरी s वाली टर्म्स अशा प्रकारे ना. ओके, आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आता हे जर तुम्ही सॉल्व केलं तर याचा न्यूमरेटर कोण आहे, तर याचा न्यूमरेटर हा असणार आहे 0.5, आणि यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर a ला मल्टिप्लाइड होणार s प्लस 3, प्लस b ला जर मल्टिप्लाइड केलं तर होणार s प्लस 2 अशा प्रकारे. ओके, सो याला फक्त आता तुम्हाला a आणि b च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहे बाय पुटिंग द व्हॅल्यू ऑफ s. मग इथे डायरेक्टली मी तुम्हाला शॉर्टमध्ये फक्त इथे पुटिंग व्हॅल्यूज देतोय. पुट s, b ला जर 0 करायचं असेल, b ला जर 0 करायचं असेल तर s ची व्हॅल्यू ही -2 पुट करावी लागणार. सो पुट s इज इक्वल टू -2. ओके, म्हणजे b ची व्हॅल्यू 0 होणार, आणि b ची व्हॅल्यू 0 झाल्यानंतर -2 प्लस 3
म्हणजेच काय मिळणार, ए इज इक्वल टू 0.5 डायरेक्टली मिळणार. सो एची व्हॅल्यू ही किती मिळणार, 0.5 मिळणार. ओके, आणि लक्षात ठेवायचं जी एची व्हॅल्यू मिळाली आहे तर बीची व्हॅल्यू तीच मिळणार आहे, फक्त अपोजिट इन साईड. ओके, सो इथे बघा एची व्हॅल्यू आता आपल्याला 0 करायची आहे. एची व्हॅल्यू 0 करण्यासाठी आपण इथे -3 पुट डाऊन करणार. ओके, एस इज इक्वल टू -3. तर एस इज इक्वल टू -3 पुट डाऊन केल्यानंतर बीची जी व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे ती मिळणार आहे -0.5. ए आणि बीच्या व्हॅल्यूज इथे आपल्याला मिळालेल्या आहे. पुटिंग व्हॅल्यूज इन फॅक्टरायझेशन मेथड. सो पुटिंग व्हॅल्यूज इन IS असं म्हणूया. putting values of a and b, putting values of a and b. Okay, so IS is equals to the a ची व्हॅल्यू आहे 0.5 डिवायडेड बाय s प्लस 2. ओके, मायनस मायनस म्हणजे प्लस मायनस मायनस होऊन जाणार 0.5 s प्लस 3. ओके, मग आता यांचा आपल्याला इन्व्हर्स घेता येईल का, तर हो, डायरेक्टली सेपरेटली आपल्याला यांचा टेकिंग इन्व्हर्स लॅपलास घेता येईल. सो इथे आपण लिहिणार आहोत टेकिंग इन्व्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म, इन्व्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म. ओके, सो L इन्व्हर्स ऑफ I of S इज इक्वल्स टू द L इन्व्हर्स ऑफ 0.5 हा बाहेर चालला जाणार, 0.5 हा बाहेर चालला जाणार. तर ठीक आहे, 0.5 आहे तर बाहेरच लिहूया, म्हणजेच कसं तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. ओके, इज इक्वल टू हा 0.5 इथे बाहेर लिहून घेऊ, 0.5. आणि L इन्व्हर्स कोणाचं असणार, 1/s प्लस 2चा असणार, 1/s प्लस 2चा. मायनस हा 0.5 बाहेर आणि L इन्व्हर्स कोणाचं असणार, सो 1/s प्लस 3 आपल्याला इन्व्हर्स घ्यायचा आहे. ओके, सो यांचा जर इन्व्हर्स घेतला तुम्ही तर तो तुमचा I of t अशा प्रकारे मिळणार. ओके, हा 0.5 बाहेर. ओके, या टर्मचा जर तुम्ही इन्व्हर्स घेतला तर तो मिळणार e⁻⁻² मायनस 0.5 हा L इन्व्हर्स लॅपलासच्या बाहेर, आणि यांचा जर तुम्ही इन्व्हर्स घेतला तर e⁻⁻³ अशा प्रकारे मिळणार. ओके, सो इथे आपल्याला हे जे एक्सप्रेशन मिळालेलं आहे हेच आपलं फायनली एक्सप्रेशन असणार आहे. सो करंट I of t इथे आपल्याला इथे फायनली मिळालेला आहे. ओके, अशा प्रकारे दिस इज द फायनलाइज इक्वेशन्स. तर हे फॅक्टरायझेशन मेथडचे आपण 2 न्यूमरिकल्स घेतलेले आहेत. तर फॅक्टरायझेशन मेथडसुद्धा आपल्याला सॉल्व करता यायला पाहिजे. ओके, मग आता तसंच आपल्या जो क्वेश्चन पेपर आहे जो मी तुम्हाला ग्रुपला शेअर केला होता, त्या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 3B आणि क्वेश्चन नंबर 3C हा आपल्याला इथे सॉल्व करून घ्यायचा आहे. सो क्वेश्चन नंबर 3B मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की RLC आहे, 2 व्होल्टेजेस तिथे कनेक्टेड आहे A आणि B पोझिशन्सला, आणि त्या केसमध्ये तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे I of t युझिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म. ओके, सो हे 2 न्यूमरिकल्स इथे सॉल्व करून बघूया. तर इथे आता हा जो PDF आहे या PDF अगोदर कलर चेंज करून घेऊया, आणि या PDF मध्ये मी डायरेक्टली तो क्वेश्चन्स लिहितो आणि त्याचं इयरसुद्धा आपण मेन्शन करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. द न्यूमरिकल कोणत्या पेपरमधला आहे, तर न्यूमरिकल्स आहे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023ला जस्ट प्रिव्हियस जी एक्झाम झालेली आहे NAची. ओके, त्या एंडसेम एक्झाममधला क्वेश्चन नंबर 3 आहे आणि त्यातलं B बीट म्हणजे सेकंड बीट हे आपण इथे सॉल्व करतो आहे. क्वेश्चन नंबर 3 बीट त्याची मी आता इथे डायरेक्टली डायग्राम्स ड्रॉ करतो आहे, आणि त्यांनी जो किंवा आपल्याला ते सर्किट डायरेक्टली घेता आलं तर बघूया. ओके, सो क्वेश्चन पेपर तर आपण इथे ऑलरेडी शेअर केलेला आहे, तर तो सॉल्व करून बघू. ओके, हां,
मीटिंग सुरू आहे. ओके, व्हॉइस येतो आहे, प्रेझेंटेशन सुरू आहे, रेकॉर्डिंगसुद्धा सुरू आहे. हा तो क्वेश्चन पेपर आहे. सो क्वेश्चन नंबर 3B, क्वेश्चन नंबर 3B. तर हा तो क्वेश्चन आपण तिथे घेऊया. ओके, सो आपल्याला डायरेक्टली तो इथे घेता येईल ना. इन्सर्ट करूया, इन्सर्ट स्क्रीन क्लिपिंग. ओके, आणि दिस इज द क्वेश्चन. ओके, ओके, अशा प्रकारे हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन 3. क्वेश्चन 3 P. तर या क्वेश्चन्समध्ये आपल्याला इथे क्लिअरली मेन्शन्स आहे, इन द नेटवर्क शोन इन द फिगर 5, फिगर नंबर 5 जे दिलेली आहे, स्विच इज मूव फ्रॉम पोझिशन्स A to B. तर अशा प्रकारे इथे A to B दोन पोझिशन दिलेले आहे. पहिले अगोदर स्विच हा A पोझिशन्सला आहे, त्यानंतर तो B पोझिशनला स्विच होणार आहे ॲट T इज इक्वल टू 0 इन्स्टंटला. जस्ट बिफोर द स्विचिंग, म्हणजेच T इज इक्वल टू 0 निगेटिव्हला जो इंडक्टर आहे त्याने 2 अँपियर करंट हा स्टोअर करून ठेवलेला आहे, आणि जो कपॅसिटर आहे त्याने 2 व्होल्टचा व्होल्टेज स्टोअर करून ठेवलेला आहे. म्हणजेच हा जेव्हा व्होल्टेजला कनेक्ट होता, V1 व्होल्टेजला कनेक्ट होता, तर त्यावेळेस त्यांनी काय केलेलं आहे, 2 अँपियरचा इंडक्टरनी करंट स्टोअर केला आहे आणि 2 व्होल्टचा कपॅसिटरनी व्होल्टेज स्टोअर केलं आहे. सो फाइंड द एक्सप्रेशन फॉर द आय ऑफ टी. आय ऑफ टीचं एक्सप्रेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे युझिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म मेथड्स. सो इथे आरचे व्हॅल्यू दिलेले आहे 3 ohms, 1 हेनरी, 0.5 मायक्रोफॅरेड, आणि इथे V1 जो दिलेला आहे, म्हणजे हा जो व्होल्टेज जो दिलेला आहे हा 5 व्होल्ट आहे. ओके, सॉरी 5 व्होल्ट, हा V1 इथे दिलेला आहे. सो V1 हा इथे आपल्याला व्होल्टेज 5 व्होल्ट दिलेला आहे, हा नाही. ओके, सो अशा प्रकारे आपल्याला हे न्यूमरिकल दिलेलं आहे, आणि या न्यूमरिकलचं सोल्युशन आपण इथे सॉल्व्ह करूया. ओके, सो 20 मिनटं आपल्याकडे आहेत, 20 मिनटामध्ये हे सोल्युशन आपण इथे सॉल्व्ह करूया. सो सोल्युशन, ओके, या सोल्युशनमध्ये आपण आता यांनी जे गिवन डेटा दिलेला आहे, तर या गिवन डेटावरून आपल्याला एवढं एक मिळतं आहे की जो करंट आहे, करंट इंडक्टरमध्ये बिफोर स्विचिंगचा जो करंट आहे तो 2 अँपियर हा त्यांनीच दिलेला आहे. ओके, तसाच व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर जो आहे 0 निगेटिव्ह इन्स्टंटला, तो 2 व्होल्ट हा त्यांनीच दिलेला आहे. ओके, त्यामुळे बिफोर स्विचिंगला काय होते किंवा त्याची डायग्राम्स काढण्यासाठी आपल्याला पहिली जी स्टेप आपण घेत होतो ती घेण्याची इथे गरज नाही आहे. मग आता इथे आपल्याला डायरेक्टली स्टेप नंबर 2 घ्यावी लागणार आहे, ज्याला आपण काय म्हणूया, सो त्याला आपण म्हणूया फॉर जनरल इक्वेशन्स म्हणतो. ठीक आहे, आपण जनरल इक्वेशन्स म्हणतोय नेहमी, तर जनरल इक्वेशन्स त्याला म्हणूया. जनरल इक्वेशन्स फॉर T ग्रेटर दॅन 0. सो T ग्रेटर दॅन 0 इन्स्टंटला काय होते, सो T ग्रेटर दॅन 0 इन्स्टंटला हा स्विच जो आहे, हा स्विच अशा प्रकारे A पासून B पोझिशनला येणार आहे. तर त्याच्यामुळे इथे सुद्धा नोट डाऊन करून घ्या, द स्विच इज ॲट पोझिशन B, द स्विच इज ॲट पोझिशन B. सो स्विच ही B पोझिशनला तिथे असणार आहे. आता स्विच जर B पोझिशनला असणार आहे, तर मी इथे B पोझिशनची डायरेक्टली डायग्राम्स ड्रॉ करतोय. स्विच अशा प्रकारे B पोझिशन्सला आहे. हा तुमचा R असणार आहे जो की 3 ohmचा आहे. त्यानंतर L असणार आहे जो की 1 हेनरीचा असणार आहे. ओके, आणि हा कपॅसिटर असणार आहे, कपॅसिटर जो की 0.5 मायक्रोफॅरेडचा आहे. ओके, तर आपल्याला जागा करून घ्यावी लागेल. इट्स अ 0.5 मायक्रोफॅरेड, 10⁻⁻⁶ म्हणजेच मायक्रोफॅरेड. पण या कपॅसिटरनी काय केलेलं आहे, त्या कपॅसिटरनी अगोदर एक व्होल्टेज स्टोअर करून घेतलेला आहे. तर तो व्होल्टेज आपण इथे अशा प्रकारे ड्रॉ करूया, पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू निगेटिव्ह. किती व्होल्टेज त्यांनी स्टोअर करून घेतलेला आहे इनिशियल कंडिशन्सला,
तर तो 2 व्होल्ट इतकं त्यांनी स्टोअर करून घेतलं. तर हे सगळं काही आपल्याला इथे दिलेलं आहे. तसंच इथे एक सप्लाय व्होल्टेज कनेक्टेड आहे, दॅट इज नथिंग बट V1. ओके, सो V1 हा त्यांनी सांगितलेला आहे की 5 व्होल्ट हा V1 सप्लाय. म्हणजेच आपल्याला अगोदरचा जो व्होल्टेज आहे तो किती आहे काय आहे ते काढण्याची काही गरज नाही आहे किंवा ते बघण्याची सुद्धा आपल्याला गरज नाही. सो आय ऑफ टी अशा प्रकारे इथे. आता इथे आपल्याला या सर्किटला KVL अप्लाय करता येईल का? तो येस, डेफिनेटली आपण याला KVL अप्लाय करू शकतो. ओके, सो सर्किट दिसते सगळ्यांना. त्यानंतर इथे म्हणायचं अप्लाय KVL. सो अप्लाय KVL केल्यानंतर आपल्याला काय मिळतं तर बघा, मी आता डायरेक्टली KVL अप्लाय करतोय. 3 इंटू आय ऑफ टी, 3 ओमचा रेजिस्टन्स आहे, तिथून फ्लो होणारा करंट आय ऑफ टी आहे. ओके, आता इथे L हा 1च हेनरीचा आहे, L डी आय ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू द डी टी. ओ, इथे आपल्याला जागा कमी पडेल, त्याला खाली घेऊन घेऊ. ओके, सो L डी आय बाय डी टी प्लस व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर. सो व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर जो आहे 1/C. सो 1/C, तर 1/C मी डायरेक्टली इथे लिहितोय 0.5 मायक्रोफॅरेड. मायक्रोफॅरेड म्हटल्यानंतर 10⁻⁶ लिहायला विसरायचं नाही आहे. ओके, इंटिग्रेशन जे असणार आहे, इंटिग्रेशन्स कोणाचं असणार आहे, आय ऑफ टीचं इंटिग्रेशन असणार आहे विथ रिस्पेक्ट टू द डी टी. आणि या कॅपॅसिटरनी ऑलरेडी व्होल्टेज जो स्टोअर करून ठेवलेला आहे दॅट इज बिफोर स्विचिंग कंडिशनला, तो सुद्धा येणार इज इक्वल्स टू द व्होल्टेज किती आहे तर 5 व्होल्टचा हा व्होल्टेज सोर्स आहे. ओके, सो इट्स अ 3I ऑफ टी प्लस DI ऑफ डी टी प्लस 1/0.5 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर इंटिग्रेशन्स ऑफ आय ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू डी टी प्लस हा किती आहे तर हा 2 व्होल्ट आहे, हे आपल्याला त्यांनी सांगितलेलं. आता मला सांगा, हा 2 व्होल्ट जर सपोज राईट हँड साईडला जर गेलं तर 5 - 2 म्हणजेच किती राहणार, 3 राहणार आहे. तर त्यामुळे आपल्याला हे इक्वेशन्स ॲज इट इज घ्यावं लागणार आहे. ओके, इथे इक्वेशन्स घेऊया आणि या 2ला काय करूया, ट्रान्सफर करूया राईट हँड साईडला. आणि 2ला राईट हँड साईडला ट्रान्सफर केल्यानंतर आपल्याला काय मिळते आहेत तर 5 - 2 मिळते आहेत. तर तेवढं एक आपल्याला तिथे अजून करता यायला पाहिजे. हा प्लस निघून जाणार. सो 5 - 2 म्हणजेच इथे डायरेक्टली किती राहणार, 3 राहणार आहे. तर अशा प्रकारे हे एक इक्वेशन्स आपल्याला मिळालं आहे. ओके, तर आता इथे अजून काही मॉडिफिकेशन करण्याची गरज नाही आहे. मग आता इथे टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म आपण घेणार आहोत आणि आपला न्यूमेरिकल्स इथे नियर अबाउट 50% सॉल्व होते. सो टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड. ओके, दोन्ही साईडला आपण इथे लॅपलास ट्रान्सफॉर्म घेऊया. सो लॅपलास ट्रान्सफॉर्म मी इथे डायरेक्टली लिहितोय, L वगैरे काही लिहित नाही. 3 आय ऑफ टीचा जो लॅपलास असणार आहे आय ऑफ एस असणार आहे. L डी आय बाय डी टीचा जो लॅपलास असणार आहे तर L हा 1 आहे. ओके, 1 हेनरीज आहे, त्याच्यामुळे तो लिहिला नाही असं नाही, तर लिहिलेला असणार आहे. सो S इंटू IS. ओके, मायनस इंडक्टरने अगोदर स्विचिंगच्या अगोदर स्टोअर केलेला करंट जो की आपण नंतर तिकडे पाठवून देऊ त्याला, प्लस 1/0.5 तर 1/0.5 मायक्रोफॅरेड. ओके, सो मला सांगा याचं जो लॅपलास असणार आहे तो किती असणार आहे. सो याचं लॅपलास असणार आहे आय ऑफ टीचा लॅपलास असणार आहे आय ऑफ एस. इंटिग्रेशनचा लॅपलास इथे 1/s चा एस असणार आहे इज इक्वल टू 3चा जर लॅपलास काढला तर जो 3/s अशा प्रकारे असणार आहे. ओके, सो इंटिग्रेशन डेरिव्हेशन्स हे आपल्याला सॉल्व जर करता येत नसेल तर लॅपलास मेथड आपण यूज करत असतो डायरेक्टली, म्हणून इथे इंटिग्रेशन डेरिव्हेशन्सला काहीच महत्त्व नसतं. ओके, मग आता इथे जर का तुम्ही बघितलं की इथे जर मी आय ऑफ एस जर कॉमन काढला प्रत्येक टर्म्स म्हणून तर कोणती पहिली टर्म्स आहे जिच्या म्हणून फक्त 3 मिळणार. सेकंडवाली ही टर्म्स आहे, पहिली टर्म्स आहे. सेकंडवाल्या टर्म्स म्हणून जर आय ऑफ एस कॉमन काढला
तर मला प्लस एस असं मिळणार आणि या टर्म्स म्हणून जर आय ऑफ एस कॉमन काढला तर मला प्लस 1 ही टर्म्स आपल्याला खूप त्रास देते 0.5 इंटू मायक्रोफॅरेड. तर हिला आपण काहीतरी करून घेऊया इंटू एस. तर यालाच आपण एसने मल्टिप्लाय करून घेऊया. ओके, आय ऑफ एस इथून बाहेर काढलेला आहे इज इक्वल्स टू द, आणि हा जो आय ऑफ 0 निगेटिव्ह होता तर त्याला आपण 3/s, तिकडे मायनस होता, इथे आल्यानंतर तो किती होणार आहे, प्लस होणार आहे. हे लक्षात घ्यायचं, प्लस म्हणजे पॉवर प्लसने पॉवर तर मायनसच राहणार. ओके, आणि ही व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे, तर ही व्हॅल्यू आपल्याला 2 एम्पियर गिवन आहे बरं. ओके, त्याच्यामुळे ही पुन्हा फाइंड आउट करण्याच्या फंद्यामध्ये पडायचं नाही. सो 2 एम्पियर ही आपल्याला ऑलरेडी गिवन आहे अशा प्रकारे. मग आता इथे आय ऑफ एस आणि या टर्म्सला पण आपण तिकडे ट्रान्सफर करून घेऊया आणि आय ऑफ एस इथे फाइंड आउट करूया. ओके, जागा तयार करून घेऊया. आय ऑफ एस इज इक्वल्स टू द 3/s आणि हा 2 एम्पियर दिलेला आहे तर डायरेक्टली 2 एम्पियर तिथे लिहून घेऊया. अपॉन 3 प्लस एस प्लस हा 1/0.5, 1/0.5 म्हणजे 2 होतो. ओके, 10⁻⁻6 आहे, त्याला आपण न्यूमरेटरला दिला तर तो +6 होणार. ओके, आणि अपॉन एस जो आहे तो एस अपॉन एसलाच राहू द्यावा लागेल, त्याला की आपल्याला न्यूमरेटरमध्ये आणता येणार नाही. तर अशा प्रकारे ही टर्म्स मिळते. मग या एसनी या 3ला मल्टिप्लाय करायचं, या एसनी या एसला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 3s प्लस एस स्क्वेअर प्लस 2 × 10⁻6 असं काही आपल्याला मिळणार आहे. आणि जो न्यूमरेटरला आपल्याला दिसतंय तर यांचं सुद्धा काय करायचं, एस इंटू 2 + 3 करायचं, म्हणजेच काय मिळणार आहे, 3 + 2s डिवायडेड बाय एस. अशा प्रकारे टर्म्स मिळणार आहे न्यूमरेटरला. डिवायडेड बाय यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर काय मिळणार आहे, 3s प्लस एस इंटू एस काय असणार आहे, एस स्क्वेअर प्लस 2 इंटू 10⁻6 डिवायडेड बाय काय असणार आहे, एस. तो दोघांचे टर्म डिनॉमिनेटर्स जे आहेत ते काय असणार आहेत, सेम आहेत, त्याच्यामुळे कॅन्सल आउट केलेले आहेत. ओके, दोन्ही टर्म्स न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर्स म्हणून, म्हणजेच आपल्याला काय आन्सर मिळते, काय व्हॅल्यू मिळते, आय ऑफ एस. सो 3 + 2s, 3 + 2s. आणि याला थोडं रिअरेंज करतोय, एस व्हॅल्यू अगोदर घेतोय, एस वाली टर्म्स मिडलला घेतोय आणि विदाऊट एस वाली टर्म्स जी आहे ती अशा प्रकारे नंतर घेतोय. ओके, सो आपल्याला अशा प्रकारे हे मिळालेलं आहे. बट इथे आता मी जे फॅक्टरायझेशन्स करणार आहे ते फॅक्टरायझेशन्स मेथडने तुम्ही बघा कशा प्रकारे केलेलं आहे, की न्यूमरेटरला जो तुम्हाला दिसतोय तिथे एसला मला 2s जो दिसतोय तर त्यातला 2 मला कॉमनली काढायचा. मग 2 हा बाहेर काढला, मग 2 जर बाहेर काढला तर काय राहणार, एस म्हणजे एसच राहणार. आणि 3 म्हणून 2 जर बाहेर काढायचा असेल सो 3 डिवायडेड बाय 2 करावा लागणार, म्हणजेच तो किती होणार, 1.5 होणार. ओके, सो अशा प्रकारे न्यूमरेटर म्हणून मी 2 कॉमन काढलेला होता. तसंच जर का तुम्ही ही जी टर्म्स आहेत एस स्क्वेअर प्लस 3s प्लस 2 × 10⁻6 यांचं जर फॅक्टरायझेशन्स केलं आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे तर ते फॅक्टरायझेशन बघा अशा प्रकारे मिळणार, एस स्क्वेअर प्लस 3s प्लस 9/4 म्हणजेच इथे आपल्याला a + b चा होल स्क्वेअर करता येईल. ओके, आणि त्याला अरेंजमेंट रिमेनिंग जी टर्म्स आहेत ती असणार आहेत 2 × 10⁻6. इकडे प्लस केला होता तर इकडे काय करणार तुम्ही, -9/4 करणार. आता 9/4 कसा आणला वगैरे, तर त्यासाठी आपल्याला a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर, तर b ची टर्म्स किती असणार आहेत ते आपल्याला तिथे फक्त फाइंड आउट करावं लागतं. ओके, सो इथे 2s प्लस 1.5 आणि डिनॉमिनेटरला काय असणार आहे, तर a + b चा होल स्क्वेअर म्हणजेच काय असणार आहे, s प्लस 1.5 चा होल स्क्वेअर तुम्ही करू शकता. 9/4 म्हणजेच 1.5 आपल्याला मिळतो तो, प्लस सेकंड ब्रॅकेट जर तुम्ही सॉल्व केला तर तो तुम्हाला मिळतो 1414.21. ओके, अशा प्रकारे मिळतो. तर इथे आता आपल्याला ही आयसची टर्म्स डायरेक्टली मिळालेली आहे आणि इथे 2 टर्म्स एसवाल्या नाही आहेत, त्याच्यामुळे फॅक्टरायझेशन्सला आपल्याला जायचं नाही आहे.
डायरेक्टली आपल्याला काय करावं लागणार आहे, तर याचा टेकिंग इनवर्स लॅपलास आपल्याला घ्यावं लागणार आहे. सो टेकिंग इनवर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म. तर डायरेक्टली इथे आता लिहितोय टेकिंग इनवर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म घेतल्यानंतर आपल्याला आय ऑफ टी इज इक्वल टू काय मिळते, सो 2 इंटू e⁻⁻ -1.5, कारण की 2 बाहेर काढलेलं असेल वरच्या टर्म्सचा आपण इथे लॅपलास घेतलेला आहे, इंटू कॉस 1414.21 एम्पियर इतका हे आपल्याला काय मिळणार आहे, करंट मिळणार आहे. तर हेच आपलं फायनलाइज काय असणार आहे, आन्सर असणार. ओके, सो न्यूमरिकल्स आय ऑफ एस वाले म्हणजेच लॅपलास वाले सॉल्व करण्यासाठी, ओके, फ्रॉम लॅपलास फॉर्म्युले. सो लॅपलास फॉर्म्युले हे माहीत असणे खूप इथे गरजेचं आहे. ओके, सो हा क्वेश्चन 3B आहे. तसंच क्वेश्चन्स 3C सुद्धा लॅपलासने सॉल्व केलेला आहे, तो सुद्धा आपण इथे बघू शकतो. आपल्याकडे 5 मिनटं आहेत, ठीक आहे. तर तो क्वेश्चन फक्त आपण इथे घेऊन ठेवूया, स्क्रीन आहेच आपल्याकडे. तर क्वेश्चन 3C, पण तो क्वेश्चन्स आपण उद्याला सॉल्व करू. क्वेश्चन्स 3C इथे सगळ्यांना दिसत असेल. ओके, इन्सर्ट स्क्रीन क्लिपिंग. ओके, तर याचं सुद्धा आपण टायटल इथे नोट डाऊन करून लिहूया. तर हा क्वेश्चन्स ऑक्टोबर नोव्हेंबर सेम क्वेश्चन्स पेपरमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर 2023चं क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 3 मधलं सी बिट आपल्याला इथे विचारण्यात आलेलं. इथे सुद्धा आपल्याला ही जी सर्किट डायग्राम्स आहे, इथे सुद्धा आर आणि सी आपल्याला बघायला मिळतो. सो आर सी सर्किट आहे, बट इथे आपल्याला व्होल्टेजेस जे आहे 30 व्होल्ट आणि 10 ओम रेजिस्टन्स, 20 ओम रेजिस्टन्स आणि 1 मायक्रोफॅरेड आपल्याला 30 ओमच्या कनेक्टेडमध्ये आपल्याला बघायला मिळतो. स्विच ही पोझिशन्स 1 to 2 अशा प्रकारे स्विचिंग होताना त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ओके, सो पोझिशन्स 1 to 2 हा इथे आपल्याला स्विचिंग झालेला इथे बघायला मिळतो आहे. ओके, सो सेम प्रोसेसने आपल्याला सॉल्व करायचं आहे. इथे फक्त आय ऑफ टीज फाइंड आउट नाही करायचं आहे, तर त्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेऊन di/dt सुद्धा फाइंड आउट करायचा आहे, आणि त्याचा डबल डेरिव्हेटिव्ह घेऊन आपल्याला d² आय ऑफ टी बाय dt² सुद्धा फाइंड आउट करायचं आहे. पण कोणत्या टाइम इन्स्टंटला, तर ॲट t इज इक्वल टू 0 पॉझिटिव्ह, म्हणजेच आफ्टर स्विचिंगला म्हणजेच तो स्विच हा 2 नंबरला असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, सो हा न्यूमरिकलला आपल्याला पुन्हा 15 ते 20 मिनटं लागतील सॉल्व करायला. ओके, समजून घ्यायला. सो हा न्यूमरिकल्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये याला सॉल्व करणार आहोत. ठीक आहे, तर आजचं लेक्चर आपण इथे थांबूया. तर तुम्ही लेआउट करू शकता.